मोठ्या बातमीनं आज दुपारनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईला जाण्याची शक्यता आहे। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या 2 दिवसांपासून दरे या गावी आहेत। तब्येत बरी नसल्यामुळे मुख्यमंत्री आपल्या मूळ गावी गेले होते, तर आता खासदार श्रीकांत शिंदे रात्री उशिरा दरे गावी दाखल झाले आहेत। आज दुपारनंतर मुंबईत परतण्याची शक्यता आता वर्तवली जाते आहे। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईला परतण्याची शक्यता आहे। तर एकनाथ शिंदे आज मुंबईला परतण्याची शक्यता आहे। गेल्या 2 दिवसांपासून शिंदे हे त्यांच्या दरे या गावी आहेत। श्रीकांत शिंदे सुद्धा गावी दाखल झालेले आहेत, पण आज एकनाथ शिंदे पुन्हा मुंबईमध्ये परतण्याची शक्यता आहे। खासदार श्रीकांत शिंदे हे देखील रात्री उशिरा दरे या गावी दाखल झालेले आहेत। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नव्हती, मात्र आज ते मुंबईला येऊ शकतात। सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये। यातच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या दरे गावी आलेले आहेत आणि दरे गावामध्ये गेल्या 3 दिवसापासून ते आहेत। या ठिकाणी त्यांची तब्येत बरी नसल्याच्या कारणाने ते आराम करत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। तर काल रात्री डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सुद्धा दरे गावी आलेले आहेत। अशातच राज्यात गेल्या अनेक दिवसापासून सत्ता स्थापना करण्याचा जो काही दावा केला जात आहे महायुतीकडून, तो अद्याप पूर्ण झालेला नाही। अशातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या निवासस्थानी दरे येथून 2 वाजता ठाणे इकडे रवाना होतील। त्यासाठी सध्या येथील जी प्रशासकीय यंत्रणा आहे हेलिपॅडची पूर्ण तयारी करत आहे आणि थोड्या वेळामध्ये हेलिपॅड वरती हेलिकॉप्टर येईल आणि तेथून 2 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी येतील, तर 3 वाजता ठाणे येथील आपल्या निवासस्थानी पोहोचतील। राज्यात जो काही महायुतीचा सत्ता स्थापनेचा तिढा अडकलेला आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत पोहोचल्यानंतर सुटेल अशी आशा व्यक्त केली जात आहे। न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, दरे, सातारा। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। राज्यातील काळजीवाहू सरकार घटनाबाह्य आहे असं संजय राऊत म्हणाले। घटनाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्टाचं संरक्षण असल्याचं सुद्धा ते म्हणतात। चंद्रचूड यांनी देशामध्ये आग लावली असं देखील संजय राऊत म्हणाले। बावनकुळेंना राज्यपालांचे अधिकार दिलेत का, असा खोचक सवाल सुद्धा संजय राऊत यांनी उपस्थित केलाय। महाराष्ट्र असेल, त्यानंतर जो आता संभलचा विषय आहे वर्शिप ऍक्ट, हे सगळे त्यांनी अत्यंत घटनाबाह्य कामं करून देशामध्ये एक प्रकारची आग लावली। महाराष्ट्रामध्ये घटनाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्टानं संरक्षण दिलं, त्या डी.वाय. चंद्रचूडजी होते आणि आता त्याच पद्धतीनं पुढे हे घटनाबाह्य काळजीवाहू सरकार आहे। हे काळजीवाहू सरकार, केयरटेकर गवर्नमेंट, ये भी संविधान के खिलाफ है। त्या पक्षाचे प्रांताध्यक्ष बावनकुळे सांगतात 5% शपथ घेऊ। हे का राज्यपाल आहेत का? हे म्हणतात 5% शपथ घेऊ। यांना राज्यपालाचे अधिकार दिलेले आहेत का? आम्ही 5% शपथ घेऊ। राज्यपालांनी सांगितलंय का? राज्यपालांना तुम्ही सांगितलंय का? राज्यपालांनी कळवलंय का? सरकार स्थापनेचा अद्याप दावा करायला हे तयार नाहीत का? घाबरलाय का तुम्ही? पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। एकनाथ शिंदेंची प्रकृती नाजूक आहे असं संजय राऊत म्हणाले। शिंदेंना डॉक्टर की मांत्रिकाची गरज असं सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। तर शिंदे मंत्र्यांनाही भेटत नाहीये, तर राऊतांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय। एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीवरून संजय राऊत यांनी टोला लगावला। एकनाथ शिंदेंची प्रकृती नाजूक आहे, ते मंत्र्यांनाही भेटत नाहीयेत। शिंदेंना डॉक्टर की मांत्रिकाची गरज आहे असा खोचक सवाल सुद्धा संजय राऊत यांनी उपस्थित केलाय। बघा, ते आजारी आहेत, त्यांच्याविषयी तुम्ही आता असं काय वेडवाकडं बोलू नका। त्यांची प्रकृती फार नाजूक आहे। तुम्ही काल बघितलं ना, हाताला पट्टी लावून बसलेले आहेत। त्यांचे मंत्री त्यांना भेटायला गेले, त्या मंत्र्यांनाही ते भेटले नाहीत। म्हणजे किती तब्येत त्यांची खराब आहे बघा। अशा नाजूक प्रकृतीच्या माणसाला तुम्ही असं डिस्टर्ब करू नका। 5 तारखेला ते येत आहेत का शपथविधीला, की एअर अँब्युलन्समधून त्यांना यावं लागेल? अशा चिंतेमध्ये अनेक लोक आहेत। त्यांच्याकडे काल डॉक्टर गेले होते असं मी वृत्तपत्रामध्ये वाचलं। त्यांना डॉक्टराची गरज आहे का मांत्रिकाची गरज आहे? हा मांत्रिक अमित शहा पाठवतात की नरेंद्र मोदीजी पाठवतात त्यांना बरं करण्यासाठी? यांच्या अंगातली जी भूत संचारलेली आहे ती उतरवायला पाहिजेत आता। आणि बहुधा ते काम जर
देवेंद्र फडणवीसजी करत असतील तर ही चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. तर बारामतीमध्ये युगेंद्र पवारांनी आता पडताळणीसाठी अर्ज केलाय. बारामतीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांविरोधात युगेंद्र पवारांनी निवडणूक लढवली होती. या हाय व्होल्टेज लढतीमध्ये अजितदादांनी त्यांचे पुतणे युगेंद्र पवारांचा दारुण पराभव केला. दरम्यान या पराभवानंतर आता युगेंद्र पवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे मतपडताळणीसाठी अर्ज केलाय. तर शरद पवारांच्या पक्षाच्या आमदारांची आज बैठक होणार आहे. विधिमंडळ गटनेत्याची निवड आणि त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या विषयांवरती या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. दुपारी 3 वाजता मुंबईतल्या बेलार्ड इस्टेट इथल्या कार्यालयामध्ये ही बैठक संपन्न होईल. बैठकीला जयंत पाटलांसह राष्ट्रवादीचे आमदार आणि मुख्य नेते उपस्थित राहणार असल्याचं समजतंय. तर गटनेते पदासाठी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची नावं चर्चेत असल्याची माहिती समोर आली आहे. पुढची सुद्धा मोठी बातमी आपण पाहतोय. महायुती सरकारचं पहिलं अधिवेशन नागपूरला 16 ते 21 डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे. प्रश्न उत्तरांच्या कालावधी नसल्यानं पहिलं अधिवेशन हे कमी दिवसांचं असणार आहे. पहिल्याच अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेता नसणार आहे. या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींच्या वाढीव रकमेवरती निर्णयाची शक्यता वर्तवली जाते.